खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नालेसफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत। गेल्या 4-5 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नालेसफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याचे गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शहरातील मोदी नाला, पटवर्धन चाळ नाला, कारंभ नाला, कुंभारवेस नाला व इत्यादी भागात असलेले नालेसफाईचे आणि मोदी जगजीवन राम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ, 1 नंबर झोपडपट्टी, निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नालेसफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, आपण काय पाहणी केली? नाही, याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासकच आहे तिकडे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात। आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो, दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो, तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले आहेत तिथे मी जाऊन आली, असं एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालं आहे काम, हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे। आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत, ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालं आहे, तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाही आहे। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोकं जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात, ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे, आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे, तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे, तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे। आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। त्यासोबत आत्ता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, ते लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण मीटिंग घेतोय, आम्ही सगळे कामाला लागलो आहे।